अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे। आजची रेसिपी आहे समोसा। आपण आज समोसा बनवणार आहे। ब्रेकफास्ट करायला, नाश्ता करायला समोसा बनवणार आहे। हे बघा समोशाची सामग्री ही हिरव्या मिरची चटणी बनवलेली आहे, कांदा कापलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहे, लसूण जिरा आणि अद्रकचा पेस्ट आहे 2 चम्मच आहे, कोथिंबीर आहे आणि धने पावडर आहे, धने पावडर। बटाटा मी एवढा घेतलेला आहे, आमच्या सर्वांसाठी बनवायचा आहे एवढा घेतला। तुम्ही दोघं असले तर 2च घेतले तरी चालेल। आणि हे तिखट, मीठ आणि हे जिरा पावडर वगैरे हे मसाले आहे। 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी। हे बघा, हे प्लेट मध्ये 1 वाटी मैदा घातलेला आहे। यामध्ये आपण तेल घालूया। यामध्ये तेल घालूया, 2 चम्मच तेल घातलेला आहे। आता याला पूर्णपणे मिक्स करून घेऊया। यामध्ये 1 चम्मच नमक घातलेला आहे, चवीनुसार नमक। त्याला मिक्स करून घेऊया। आपण याला मिक्स करून घेतलेला आहे। 1 चम्मच ओवा घातलेला आहे, आपण मीठ घातलेला आहे आणि ओवा घातला। याला मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे। तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया। पाणी घातलेलं आहे, थोडं थोडं पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं। तर मी छान हे डो बनवलेला आहे बघा, छान। 5 मिनिटं याला आपण असंच ठेवूया। आता आपण समोसाचा मसाला तयार करूया। हे बटाटे स्मॅश करून घेऊया आपण। हे बघा असं आहे, मस्त झालेला आहे। हे बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण मसाला घालूया। तर कढाई ठेवलेली आहे, कढाई गरम झालेली आहे। यामध्ये आपण तेल घालूया, कांदा आणि मिरची बारीक केली ते टाकलेला आहे। आपण 1 चम्मच मोहरी घालूया, मोहरी घातलेली आहे। 1 चम्मच जिरं घातलेला आहे। जिरं तडतडीत फुटल्याच्या नंतर, मोहरी फुटल्याच्या नंतरच यामध्ये कांदा घालायचा। आपण कांदा घातलाय, त्याला मस्त लालसर होऊ द्यायचा। याला असं परतून घ्यायचं। कांदा झालेला आहे बघा, लालसर झालेला आहे, कांदा झालेला आहे। यामध्ये आपण हिरवी मिरचीचा पेस्ट घातलेला आहे। याला असं परतून घ्यायचं। यामध्ये फ्रोझन घालत आहे, फ्रोझन मटर वटाणा घालत आहे, फ्रोझन वाला। परतून घ्यायचं। कलर साठी आपण हळद घातलेली आहे, धने आणि जिरा पावडर घालत आहे आपण। यामध्ये तूप पण आहे, त्यामध्ये थोडं जाडसर वाटायचं, मिक्सर मधून जाडसर घ्यायचं। हे झालेलं आहे मटेरियल। हे लसूण जिरं अद्रकचा पेस्ट घालत आहे। हे झाल्याच्या नंतर त्याला घालायचं थोडं पेस्ट। त्यामुळे त्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं। या बटाट्याच्या पेस्ट मध्ये सोडूया। हे सोडला तर आपण थोडं नुसार मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। कोथिंबीर घातलेली आहे, आपण घ्यायचं। त्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा छान टेस्टी बनणार बटाटा। 10 मिनिटाची रेसिपी आहे। हे तयार झालेलं आहे, समोसाचा मसाला तयार झालेला आहे। आता आपण तिकडे जाऊया।
झालेला आहे. आपला मैद्याचा डो बनलेला आहे. तर डो स्मूथ आलेला आहे, छान. तर आपण याची असं करून घेऊया. त्यानंतर समोसाचे गोल डो बनवूया. आपण असे त्या मैद्याचे भिजवलेल्या डोचे असे एवढ्याला डो बनवलेले आहे. एवढ्याला बनवले. आता हा चिपकावा नाही म्हणून याला थोडं तेल लावलेलं आहे पाटाला. तर याला लाटूया. असं घ्यायची. बघा अशी चपाती बनवून घेतलेली आहे मी. तर यामध्ये आपण मसाला घालूया. यामध्ये मसाला घातलेला आहे. आपण पोळी लाटून घेऊया. अशी मोठी पोळी लाटून घ्यायची. थोडा आटा लावलेला आहे. तेल पण लावू शकता ते म्हणून आटा लावला. छान गोल पोळी लाटलेली आहे. याला आपण आता कापून घेऊया. असं कापूया. याचे 2 भाग केलेले आहेत. हे बघा. याला आता आपण असं केलेलं आहे. यानंतर आता आपण असं करूया. यानंतर हे असं केलेलं आहे. यामध्ये आता आपण मसाला भरूया. यामध्ये हे बघा, बघू शकता हा मसाला बटाट्याचा भरलेला आहे. असा तयार झालेला आहे. याला असं केलं आपण. असं करून असं घेतलेलं आहे. असं ठेवायचं. याच पद्धतीने सर्व समोसे बनवून घ्यायचे. या पद्धतीने सगळे समोसे बनलेले आहे. आपले सर्व समोसे बनलेले आहे. आता याला तळून घेऊया आपण. त्यामध्ये तेल घातलेलं आहे आपण. तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. आपण समोसा घातलेला आहे त्यामध्ये. याला कमी गॅसवरच होऊ द्यायचं. कमी द्यायचं. त्याला असं परतून घ्यायचं. बघा हे लाल झालेले आहे. असे लाल झाले म्हणजे झाले. याला आता आपण काढून घेऊया. प्लेट मध्ये काढूया. बघा छान मस्त कुरकुरीत झालेले आहे. याच पद्धतीने आपण सर्व करून घेऊया. सर्व समोसे असेच समोसे. आता आपण चटणी लावूया. डिश तयार करूया. हे पुदिन्याची चटणी आहे. ही टमाटर सॉस आहे. चला आपण बघा छान डिश कुरकुरीत चटपटी नाश्ता तयार. असाच नाश्ता तुम्ही बनवून बघा. 15 मिनिटाचा नाश्ता आहे. हे बघा. करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.